नमस्कार, मी महेश लबडे, संभाजीनगर. या व्हिडिओमधून आपण कीपॅडवरती एकही अक्षर न दाबता फक्त मोबाईलच्या माईकजवळ बोलून अगदी भरभर मराठीतून कसं टाईप होऊ शकतं हे आपण पाहणार आहोत. कारण तसं पाहिलं तर आपल्याला एखाद्याशी किंवा एखाद्या ग्रुपवरती एखाद्या विषयावरती खूप काही बोलायचं असतं, परंतु आता मनातलं सगळंच जर त्या ठिकाणी लिहून दाखवायचं, लिहून पाठवायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो त्याला. त्याच्याबरोबर डोके दुखतं, डोळे दुखतात, हात दुखतो, असे अनेक त्रास होतात. आणि म्हणूनच कदाचित गुगलनेही आता दखल घेऊन गुगल व्हॉईस टायपिंगच्या स्पीच टू टेक्स्टमध्ये अलीकडे झालेल्या अपडेशनमध्ये मराठी भाषेचाही समावेश केलेला आहे आणि आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. म्हणून आपण या व्हिडिओमधून ते पाहणार आहोत. चला तर मग त्यासाठी आपल्याला सेटिंग्समध्ये थोडासा आपल्याला त्या ठिकाणी फक्त बदल करायचा आहे. अगदी सोपी असलेली ही पद्धत आहे. त्यासाठी फोनच्या मेन सेटिंगमध्ये आपल्याला जायचं आहे. फोनच्या मेन सेटिंग्समध्ये लँग्वेजेस आणि इनपुटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. आता बऱ्याच जणांच्या त्या सेटिंगच्या मेन पेजवरच आपल्याला ते दिसून येईल आणि काही जणांच्या ॲडिशनल सेटिंगमध्ये दिसून येईल. आता माझ्याकडं या माईच्या फोनमध्ये ॲडिशनल सेटिंगमध्ये ती सेटिंग आहे, तर मी ती लँग्वेज आणि इनपुटमध्ये गेलेलो आहे. आता लँग्वेज आणि इनपुटमध्ये मला फोनची लँग्वेज जी आहे तर ती बदलायची नाही आहे. ती इंग्रजी आहे, मला ती समजते, मी इंग्रजीतून ती ठेवलेली आहे. परंतु मला जी टायपिंगसाठी कीबोर्डवरती जी मला भाषा व्हॉईस टायपिंगची घ्यायची, तर त्यासाठी मला थोडासा बदल करावा लागणार आहे. खाली कीबोर्ड आणि इनपुट मेथड दिसतं आहे, तर त्यामध्ये करंट कीबोर्ड मला दिसतो आहे. तर त्या करंट कीबोर्डवरती मी गेलेलो आहे आणि करंट कीबोर्डवरती माझा जो याचा एम आयचा जो कीबोर्ड आहे तर तो सिलेक्ट केलेला आहे. परंतु त्यामध्ये मी खाली जर चूज कीबोर्डमध्ये गेलो तर मला त्या ठिकाणी गुगल व्हॉईस टायपिंग एक दिसून येईल. तर बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या असतील, परंतु जिथेही कुठं गुगल व्हॉईस टायपिंग तुम्हाला दिसून येईल तर ते बंद जर असेल तर त्याला फक्त चालू करून घ्यायचं आहे. त्याला आपण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आता चालू केल्यानंतर खाली गुगल व्हॉईस टायपिंगचा एक ऑप्शन त्यामध्ये ॲड झालेला आहे. तर गुगल व्हॉईस टायपिंगच्या ऑप्शनमध्ये मी आता आलेलो आहे. या ऑप्शनमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट इंग्रजी त्या ठिकाणी लँग्वेज दिसून येईल. तर मला तिथे आता मराठी घ्यायची आहे. त्यासाठी मला पहिल्यांदा इंग्रजी बंद करायची आणि आता नवीनच अपडेशनमध्ये आलेली ही मराठी भाषा मला चालू करायची आणि तिला मी सेव्ह केलेलं आहे. आता त्या ठिकाणी लँग्वेज फक्त मराठी दिसते आणि माझं आता सेटिंगचं काम माझं पूर्ण झालेलं आहे. अगदी छोटासा हा बदल केल्यानंतर आता अगदी सहजपणे आपण फेसबुक, व्हॉट्सॲप, SMS, ईमेल कुठेही आपण टायपिंग जिथं आपण करतो तर तिथं या गुगल व्हॉईस टायपिंगचा आपण लाभ घेऊ शकतो. आता मी व्हॉट्सॲपवरती आलेलो आहे आणि व्हॉट्सॲपवर आल्यानंतर मी एखाद्याच्या प्रोफाईलवर, तर माझे मित्र अमोल एरंडे सर आहेत, त्यांच्या प्रोफाईलवरती मी याचं प्रात्यक्षिक करून दाखवतो. आता या ठिकाणी मी एखादा आता ही बातमी आहे, ही बातमी मी काय करतो वाचून दाखवतो, म्हणजे मी बोलतो आहे आणि ते ॲटोमॅटिक गुगल कसं टाईप करतं ते आपण दाखवूयात, ते आपण पाहूयात. आता या ठिकाणी व्हॉट्सॲपवरती कीबोर्डच्या सगळ्यात वरती मेसेज बारच्या शेजारी जो मोठा माईक दिसतो आहे ग्रीन कलरमध्ये, तो जो माईक आहे तो रेकॉर्डिंगचा आहे. परंतु त्याच्या एक्झॅक्ट खाली जो माईक, छोटासा माईकचं चिन्ह आहे, तर ते माईकचं चिन्ह आहे गुगल व्हॉईस टायपिंगचं. तर हे चिन्ह आपल्या कीबोर्डवरती गुगल व्हॉईस टायपिंग सुरू केल्यानंतर कुठंतरी येईल. काही जणांच्या न्यूमरिकल कीमध्ये येईल, काही जणांच्या स्पेस बारवरती टच केल्यानंतर येईल, काही जणांच्या माझ्याकडे आता खाली पहा स्पेस बारच्या शेजारी स्वल्पविराम आहे, तिथंसुद्धा ते चिन्ह आहे. माझ्याकडे 2 ठिकाणी आहे. तर मी त्या स्वल्पविरामाच्या चिन्हाला 1 सेकंद होल्ड करून धरलं तर तिथं पण येईल. आपल्या कीबोर्डवरती कुठंतरी ते चिन्ह आलेलं असेल. आता मी माझ्याकडं त्याच्या एक्झॅक्ट त्या ग्रीन कलरच्या खाली जो माईक आहे त्याच्यावरती जर मी क्लिक केलं तर माझं गुगल व्हॉईस टायपिंग सुरू होईल. मी त्याला सुरू करून एखादी आता ही बातमी जी आहे तर मी ती वाचून दाखवतो, ती ॲटोमॅटिकली टाईप होईल. बघूयात. एक मिनिट पुन्हा मी चालू करतोय. टॅप टू स्पीक. शिक्षक सेनेच्या पैठण तालुका प्रमुखपदी अमोल एरंडे यांची फेरनियुक्ती. शिक्षक सेना प्रांताध्यक्ष माननीय अभ्यंकर साहेब, राज्य सरचिटणीस पद्माकर इंगळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांच्या आदेशानुसार पैठण तालुका शिक्षक सेनेच्या कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले. यात अमोल एरंडे यांची तालुका प्रमुख म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली आहे. पैठण तालुका शाखेच्या कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी दुधे, देवीदास फुंदे, तालुका प्रमुख
अमोल एरंडे, सरचिटणीस कैलास मिसाळ, कार्याध्यक्ष अमोलराज शेळके पाटील, कोषाध्यक्ष लक्ष्मण गलांडे, प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग गोरडे, कार्यालयीन सचिव श्रीकांत गमे, किशोर तोत्रे, उपाध्यक्ष कैलास दळवी, मनोहर नागरे, वैभव खेडकर, प्रकाश पवार, संदीप निवारे, रऊफ पटेल, संघटक. ठीक आहे, मी इथपर्यंत त्या ठिकाणी टाईप करतो आहे आणि थांबतो आहे. बरीचशी बातमी त्या ठिकाणी मी बंद करतो आहे तो माईक. आता बरीचशी बातमी एवढी मला जर टायपिंग करायची असती तर त्याला फार वेळ लागला असता, परंतु मी अगदी सहज बोलून काही सेकंदामध्ये एवढी बातमी त्या ठिकाणी एवढं पोस्ट त्या ठिकाणी टाईप झालेली आहे. आता यामध्ये थोड्याफार जर चुका झालेल्या असतील, आता उदाहरणार्थ पहा, इथंपर्यंत बरोबर आहे, कार्यकारिणीचे पुनर्गठन यात इथपर्यंत बरोबर आहे, परंतु आता उपाध्यक्ष शिवाजी दुधे सरांचं आडनाव त्या ठिकाणी बदललेलं आहे, दुधी झालेलं आहे. आपल्या उच्चारामध्ये जर चुका झाल्या तर गुगल त्याप्रमाणे त्या ठिकाणी ऐकून लिहितं. आता दुधीला जर मी टच केलं तर त्या ठिकाणी अनेक ऑप्शन येतील. तुम्हाला याच्यापैकी काय सिलेक्ट करायचं, तर त्यांनी घेतलेले अंदाज असतात. तर पहिला शब्द बरोबर आहे दुधे, तर ते क्लिक तिथपर्यंत बरोबर झालं. आता इथं आपण स्वल्पविराम ॲड करू शकतो. देवीदास शिंदे झालेला आहे, ॲक्च्युली ते फुंदे आहे. तर त्याने ते ऐकताना जिथं थोड्याफार चुका झालेल्या असू शकतात अशी गुगलला पण शक्यता वाटते. त्याच्याखाली थोडीशी आपल्याला थोडीशी एक त्या ठिकाणी अंदुकशी अंडरलाईन दिसते. तर त्या शिंदेला जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी फुंदे परत नाव येते पहा. तर मी त्या फुंदेला जर केलं तर त्या ठिकाणी आलं आहे पहा बरोबर. त्या ठिकाणी खाली आणखी धोत्रे उपाध्यक्ष म्हणून बाकी सगळे बरोबर आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं मी अगदी काही सेकंदामध्ये एवढी पोस्ट, एवढीच काय कितीही मोठी पोस्ट मी फक्त बोलून टाईप करू शकतो. या व्हिडिओमधून आपण हे अगदी सहज पद्धतीनं आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब आपण करू शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.